Brought to you by Skill Fantasy. यहाँ है फेयर प्ले एश्योरेंस, क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजैक्शन, 100% सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल्स। डाउनलोड करना तो बनता है। शिवसेना या 4 अक्षराभोवती मराठी माणसाचं आणि मुंबईचं राजकारण फिरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शिवसेना या संघटनेचा USP म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांची कडवी मराठीवादी भूमिका आणि हिंदुत्ववादी बाणा यामुळं शिवसेना महाराष्ट्रामध्ये रुजली वाढली। शिवसेनेनं बलाढ्याशा काँग्रेसला आणि समाजवाद्यांनाही आव्हान दिलं आणि पुढं शिवसेनेची पाळंमुळं घट्ट झाल्यानंतर, रुजल्यानंतर, शिवसेनेच्या फांद्या बहरल्यानंतर त्याच्यावरती भाजपची वेलही चढली। शिवसेना आणि भाजप हे महाराष्ट्रातलं अतूट समीकरण मानलं जात होतं। जवळपास 25 वर्ष शिवसेना आणि भाजपनं युतीमध्ये निवडणुका लढल्या, संसारही केला। पण पुढं 2014 येता येता राजकीय वर्चस्व वादातून भाजपनं शिवसेनेशी असलेली युती तोडून टाकली। पुढे 2019 येता येता शिवसेनेनं भाजपनं दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत युती तोडली आणि महाविकास आघाडी स्थापन केली। पुढचा काळ जो होता 2019 ते 2025 हा काळ अत्यंत कठीण होता शिवसेनेसाठी। त्याचं कारण असं आहे की शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी खरं तर चौकशीच्या ससेमिऱ्यांना कंटाळून पक्ष सोडला। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर 40पेक्षा जास्त आमदारांनी, 10पेक्षा जास्त खासदारांनी बंड केलं, त्यांच्या भाषेत उठाव केला आणि ते भाजपला जाऊन मिळाले। आणि ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती ती शिवसेना, त्याचं चिन्ह आणि ते नाव एकनाथ शिंदे घेऊन गेले, तेही ठाकरे कुटुंबापासून। आणि त्यामुळंच या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जर कुठं राहिला असेल तर तो मातोश्रीत राहिलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तुम्ही का आठवताय किंवा या शिळ्या कडीला का उतारताय, तर त्याचं कारण आहे माझ्या हातातलं हे पुस्तक, ज्या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग। हे पुस्तक लिहिलंय शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी। संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये ईडीनं केलेला छळ, त्यानंतर झालेली अटक आणि तुरुंगामध्ये ज्या पद्धतीचं आयुष्य होतं त्या पद्धतीतल्या सगळ्या अनुभवांचं कथन या पुस्तकामध्ये केलेलं आहे। आता शिवसेनेचे संजय राऊत कुठल्याही ईडी समोर, भाजप समोर न झुकता कारवाईला सामोरे गेले आणि 100 दिवसात परतही आले आणि त्या 100 दिवसांच्या त्यांच्या अनुभवांवर आधारित त्यांनी हा नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तकही लिहिलं। पण मग तुम्ही म्हणाल की या पुस्तकात असं विशेष काय आहे, तर या पुस्तकातला एक प्रकरण फार विशेष आहे आणि ते प्रकरण आहे पान नंबर 81 वरचं। ज्या अमित शहांना शिवसेना विलन बनवते, ज्या अमित शहांनी शिवसेना फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करतायत, ज्या अमित शहांनीच एका प्रकारे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि शिवसेना करते, त्याच अमित शहांना बाळासाहेब ठाकरेंनी कशी मदत केली होती, शिवसेना प्रमुखांच्याच आशीर्वादानं अमित शहा यांचं आजचं राजकारण कसं फुललंय किंवा आजचं राजकारण कसं बहरलंय हे सांगणारी कथा संजय राऊत यांनी लिहिलेली आहे। अर्थात हा संजय राऊत यांचा दावा आहे। त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन उद्या होणार आहे। पण त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी म्हटलंय की अमित शहा यांना मातोश्रीने म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नव्हती। अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते, केंद्रात UPAचं सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास CBIकडे सोपवला होता। त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनाही आपल्या चेल्याला हवी तशी मदत करता येत नव्हती। गुजरातमधून श्री शहा हे तडीपार होतेच, CBIने फास आवळत आणल्यामुळे त्यांच्या तात्पुरत्या जामिनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। शहा तेव्हा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती आणि यामध्ये त्यांना कोणीतरी सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे जा असं सुचवल्यानंतर एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले। विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्र्याच्या दिशेने निघाले। शहा यांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं। मात्र त्यावेळी संपूर्ण कलानगर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आलं।
त्याला अमित शहा यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांना किंवा सिक्युरिटी ऑफिसरला सांगितलं की मी गुजरातचा भाजपचा आमदार आहे, माझी मंत्री आहे, माझी गृहराज्यमंत्री राहिलेलो आहे, मला अर्जंट साहेबांना भेटायचं आहे. पण तसं सांगितल्यानंतर सुद्धा तो निरोप काही बाळासाहेबांपर्यंत पोहोचला नाही. अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ मातोश्रीच्या गेटवरतीच ताटकळत उभे होते आणि शेवटी मातोश्रीच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितल्याप्रमाणे असं राऊत म्हणतायत की त्यांना आतून प्रतिसाद आला नाही आणि त्यांना परत जावं लागलं. दुसऱ्या दिवशी परत अमित शहा आले आणि दुसऱ्या दिवशी ते कसेबसे ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले आणि त्या गेटवरून त्यांनी निरोप दिला बाळासाहेब ठाकरेंना की मी भाजपचा असा आमदार आहे आणि सध्या मी अडचणीत आहे आणि मला तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये भेटायचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संध्याकाळची वेळ दिलेली होती. अमित शहा ठरलेल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी मातोश्रीवरती पोहोचले आणि त्यांनी गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण आणि आपलं कुटुंब कसं भोगतंय याची दर्दभरी कहाणी बाळासाहेबांसमोर कथन केली. आणि मी अडचणीत आहे आणि एका अमुक न्यायमूर्तींसमोर आपली केस सुरू आहे, त्यामध्ये तडीपारी आणि जामीन, अंतरिम जामीन आहे, जामीनसुद्धा रद्द होऊ शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. असं सगळं कथन केल्यानंतर बाळासाहेब म्हणाले की मी काय करू. अमित शहांना बाळासाहेब विचारतात की मी तुमच्यासाठी काय करू. त्याला अमित शहा म्हणतायत की आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे, तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत. त्यानंतर बाळासाहेबांनी शांतपणे चिरोट्याचा एक झुरका घेतला आणि मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन फिरवला. तो कुणाला फिरवला त्याचं नाव या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी जाहीर केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर अमित शहा यांना मोठी मदत न्यायालयाच्या चौकटीमध्ये झाली. आज अमित शहा यांच्या जीवनातल्या किंवा राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी ज्या दूर झालेल्या दिसतात त्याचं जे काही मूळ आहे ते मूळ त्या फोन कॉलमध्ये आहे. पण त्या फोन कॉलमध्ये असं बाळासाहेब काय बोलले होते ते महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांनी अमित शहा यांच्यासाठी फोन केला. मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब ठाकरे थेट बोलले आणि त्यावेळेला त्यांनी त्या व्यक्तीला असं म्हणाले ते की तुम्ही कुठल्याही पदावरती आहात किंवा तुम्ही कुठल्याही पदावरती बसलेले असा, पण तुम्हीही एक हिंदू आहात हे विसरू नका. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, बाळासाहेब ठाकरे यांनी एका अज्ञात व्यक्तीला फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेले असात पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. त्यानंतर अमित शहा यांच्या न्यायालयीन अडचणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झाल्या आणि त्या अडचणी कमी झाल्यामुळेच अमित शहा पुन्हा एकदा आपल्या राजकीय आयुष्यामध्ये स्थिरावू शकले. त्यांचा राजकीय आलेख वाढला आणि जे अमित शहा 2002 सालीच्या गोधरा दंग्यांनंतर किंवा सोहराबुद्दीन हत्येच्या केसनंतर ज्यांचं राजकीय आयुष्य पणाला लागलेलं होतं तेच अमित शहा या देशाचे गृहमंत्री झाले. त्याच अमित शहांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये 303 जागा भाजपने निवडून आणल्या. त्याच अमित शहांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती त्याच अमित शहांच्या एका प्रकारे पाठिंब्यामुळं शिवसेना हा पक्ष फुटला. त्याच अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळं एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी 10 खासदारांसकट उठाव किंवा बंड केलं आणि ते भाजपला जाऊन मिळाले. त्याच अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळं संजय राऊत यांच्या दाव्यानुसार शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचं नाव एकनाथ शिंदेंना मिळालं. पुढं संजय राऊत लिहित आहेत की एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्याच अमित शहांनी पुढं काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलं. शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणेच वागले. ईडी कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी म्हणजे आर्थर रोड जेलच्या दिशेनं जाताना हे सगळं मला आठवत होतं. संजय राऊत यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की संजय राऊत यांनी खूप धक्कादायक खुलासे या पुस्तकामध्ये केलेले आहेत. संजय राऊत यांनी हेही सांगितलेलं आहे की शरद पवार ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते त्याला त्यांनीही कसं एका प्रकरणामध्ये इंटरव्हीन करून अमित शहा यांना वाचवलेलं आहे. संजय राऊत यांनी हेही सांगितलेलं आहे की कसं त्यांनी सुजित पाटकर आणि प्रवीण राऊतांना अटक झाल्यानंतर थेट फोन उचलून मोबाईल उचलून अमित शहा यांना फोन करून त्यांच्याशी कसा वाद घातलेला होता किंवा तुम्ही अशा पद्धतीनं माझ्या लोकांचा, माझ्या नातेवाईकांचा, माझ्या मित्रांचा छळ का करता आहात अशा पद्धतीचे सवाल विचारलेले होते. संजय राऊत यांनी पत्राचाळीचं सगळं प्रकरण काय आहे याची इत्थंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. संजय राऊत यांनी आपल्याला कसं अडकवण्यात आलं याची इत्थंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. संजय राऊत यांनी 100 दिवस कसे घालवले त्याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्या कुटुंबाची, त्यांच्या आईची, त्यांच्या मुलांची आणि त्यांच्या मुलींची काय परिस्थिती होती त्याचाही उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. आणि या पुस्तकामधली काही पत्रं जी आहेत
ती अत्यंत हृदयद्रावक आहेत आणि ती मोस्टली पत्र संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या पूर्वशी आणि विधिता यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेली पत्र आहेत आणि त्या पत्रांचा उल्लेखसुद्धा संजय राऊतांच्या पुस्तकात आहे. पण महत्त्वाचं काय आहे तर महत्त्वाचं आहे राजकारण. संजय शिवसेना फुटली नसती तर संजय राऊतांनी ईडी आणि भाजपच्या नेत्यांविरोधामध्ये इतकं रान उठवलं नसतं. संजय राऊतांनी रान उठवलं नसतं तर ईडीने संजय राऊतांवरती ही कारवाई केली असती का, हा प्रश्न आहे. जर संजय राऊतांवर कारवाई झाली नसती तर संजय राऊत आर्थरोडमध्ये गेले असते का, जर ते गेले नसते तर हे पुस्तक आलं असतं का, आणि हे पुस्तक आलं नसतं तर बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन फिरवून अमित शहा यांचं राजकीय आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य कशा पद्धतीनं वाचवलं याची ही कहाणी लोकांसमोर आली असते का, हा प्रश्न आहे. अर्थात शिवसेना खासदार असलेल्या संजय राऊत यांचा हा दावा आहे आणि या दाव्यावरती अनेक प्रतिदावे भविष्यामध्ये होतील. भाजपचे नेतेसुद्धा त्यावरती रिॲक्ट होतील आणि कदाचित यातल्या दाव्यांच्या सत्यतेबद्दल सुद्धा शंका उपस्थित केली जाईल. पण संजय राऊत यांनी लिखित स्वरूपामध्ये मांडलेलं हे त्यांचं आत्मकथन, 100 दिवसांचं आत्मकथन, शिवसेना, ईडीच्या कारवाया, फुटलेले नेते आणि शिवसेनेचं भवितव्य याबद्दल बरंच काही सांगून जाणार आहे. तुम्हीही नरकातला स्वर्ग हे संजय राऊत यांचं पुस्तक घेऊन वाचायला हरकत नाही. हे कंटेम्पररी पॉलिटिकल हिस्ट्री आहे, ही समकालीन राजकीय इतिहास आहे हा, ज्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी त्यांच्या बाजूचं डॉक्युमेंटेशन संजय राऊतांनी केलेलं आहे. कदाचित भाजपच्या बाजूने वेगळं डॉक्युमेंटेशन होईल भविष्यात, पण ते डॉक्युमेंटेशन वाचायला हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही मतं असतील, तुमची काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.